कोण असणार आहे दादा संघ आहे मानाई देवी चषक 2024 चा. स्ट्राइक वरती वैभव आहे, नॉन स्ट्राइक वरती भूषण आहे. भूषण आणि वैभवनी कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलंय. आजचा दिवस आहे महत्वपूर्ण दिवस. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात. 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामध्ये मैदानाच्या आतमध्ये. शिवाजी राईट मोर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल वेग फार होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक शैलेश येतोय. एक धाव रोखू शकणार नाहीयेत. चांगली सुरुवात करून दिली इथे वैभवने. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. अगदी नौका संघ, नवोदित खेळाडू, युवा खेळाडू मोरे इलेव्हन पानेरी संघावरून खेळून घेत असताना आजच्या दिवसामध्ये मात्र मेगा फायनल पर्यंत पोहोचलाय. हो इथे खाली ठेवला होता. काय गोलंदाजी, सुरेख पद्धतीची ही गोलंदाजी. वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. दरम्यान कोणतीही धाव येत नाहीये. इथे चेंडू निर्धाव येतोय. चांगली डिलिव्हरी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये आदळलेला हा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. ते कोणतीही धाव येत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. अगदी लांब लचक असा रनअप घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती शिवाजी. याही वेळेत चांगला चेंडू. इथे बॅटची वरची कडा. क्षेत्ररक्षक येतोय. अगदी हलक्या हाताने चेंडू पकडला जाते. कोणत्या प्रकारची रिस्क या सामन्यामध्ये आपल्याला अद्याप पाहायला मिळत नाहीये. दोन्ही बाजूनी खेळ शांत आहे आणि सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न इथे पहिल्या चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव स्ट्राइक वरती एक चांगला आणि परिपक्व खेळाडू आपल्या गोलंदाज आणि फलंदाजीच्या जीवावरती कुसरून संघाला आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून दिलाय. तोच वैभव स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अनेक सामन्यांमध्ये आपला रंग दाखवला. या सामन्यामध्ये आपला देखील रंग दाखवावा लागेल वैभवला. इथे एक धाव मिळेल बॅटच्या साह्याने. बॅटला ब्रश झाल्यानंतर हा चेंडू डी झोन मध्ये गेलाय. चांगलं रोखलंय. ज्या पद्धतीचं पॉवर प्लेचं षटक असावं, ज्या पद्धतीची पहिली ओव्हर असावी, त्या पद्धतीची ओव्हर आतापर्यंत शिवाजीची आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थाने शिवाजीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये सुरेख राहिली. आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची चांगली पार्टी तो बॉलिंगच्या माध्यमातून देतोय टीमला. इथे बॅक फुटला जाऊन पंच केलाय. हा चेंडू वैभव विरुद्ध चालणार नाहीये. शिवाजी इथे बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 1 मधला. अद्याप वैभवला शांत ठेवलं होतं परंतु जास्त वेळ शांत ठेवू शकला नाहीये. इथे षटकार आलाय. हा एक चेंडू त्याच्यावरती संधी फार आहे कारण की क्षेत्ररक्षक बांधलेत. बंदिस्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती समाचार घेईल का? इथे मात्र चांगला स्ट्रोक हा एक्झिक्यूट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलाय. बॉल जाईल वन बाउंड सीमारेषा पार. येतोय वैभव चोपदारच्या बॅट मधून दमदार चौकार. शेवटच्या 2 चेंडूंवरती चौकार षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद. युवराज ओव्हर नंबर 2 मध्ये. आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग मैदानावरती जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. तितकेच दोन्ही संघामधील गावचे ग्रामस्थ देखील तितकेच आज या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत. ओहो काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर गती कमी करतोय. अगदी फसव्या पद्धतीचा हा बॉल स्लोवर पद्धतीचा भूषणला मात्र समजला नाही. एक प्रश्न चिन्ह जो सातत्याने युवराज फलंदाजाच्या डोळ्यासमोर उभी करत असतो. याही चेंडूवरती काही त्याच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं.
ओहो अरे बॅटने खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील तितका सुरेख होता. आणखी एक दर्जेदार बॉल. इथे भूषणला बांधलंय, 2 चेंडूंवरती शांत ठेवलंय. 9 सेकंड एंड वरून कानमंत्र जातोय, अनुभव जातोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल इथे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि इथे झेल पकडला जातोय. संपवला इथे भूषणचा खेळ. एकही धाव न देता इथे पहिली विकेट संपादित करतोय युवराज. युवराजच्या खात्यामध्ये ही विकेट जाते. महत्वपूर्ण खेळाडूचा महत्वपूर्ण खेळ इथे संपला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा दर्जा आणि संघाचा दर्जा कुठेतरी वाढत चाललाय. ते तिन्ही चेंडू निर्धाव आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन. तिन्ही चेंडूवरती एकही धाव अद्याप आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी युवराजची. यावेळेस खोल्या टप्प्याचा हा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न तर नक्की राहिला, उलटा झेल होता. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाले. अगदी धावेसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये. अगदी चपळाईने घेतलेली ही दुसरी धाव तितक्याच वेगाने पूर्ण केली वैभवनी. कारण की वैभवला चांगलं माहिती आहे इथे एक एक धाव किती गरजेची आहे. एक एक धाव आपल्याला मिळवायची आहे. इथे मात्र बॅटची वरची कडा घेऊन चेंडू डी झोन मध्ये चाललाय. घोषांकी क्षेत्र आहे, तिथे एकच धाव मिळेल. ओव्हर नंबर 2 मधला हा शेवटचा बॉल. इथे युवराजची गोलंदाजी मात्र सुरेख राहिली. 3 धावा आल्यात आतापर्यंत. एक गडी बाद झालाय या षटकामधून. शेवटचा बॉल इथे फटका फसलाय, परंतु हा बॉल गोषंगी क्षेत्र गाठतोय. गोषंगी क्षेत्रात गेला इथे. हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक. काही यांत्रिक अडथळ्यामुळे समालोचन थांबलं होतं. पुन्हा एकदा
तुम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो, जिथे मात्र सामना हाय आणि व्होल्टेज आणि रोमांचक चाललाय. इथे हा फटका फसलाय. चेंडूच्या खालती शिवाजी यमकर. इथे मात्र गफलत होते. कॉलिंग खराब. इथे विकेटचं पतन होते. शेवटच्या चेंडूवरती मिळतात 2 धावा. 29 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 30 धावांचं टार्गेट इथे सेट झाले. 30 धावा बनवायच्या आहेत टीम मोरिया 11 पानेरीला. चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि बनवायचे आहेत तुम्हाला 30. चला, वेळ खर्च करायचा नाहीये. टीम मलाई देवी कुसरून आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. मेगा फायनलची ही मॅच आहे. मेगा फायनलच्या पहिल्या डावामध्ये 29 धावा धावफलकावरती लावण्यामध्ये यशस्वी झाला संघ आपण पाहिलं तर मलाई देवी कुसरून, आणि त्यांनी टार्गेट ठेवलंय 30 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच प्रतिस्पर्धी टीमच्या समोर मोरिया 11 पानेरी ही टीम आहे, त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळते. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. चला, बॅटर लगेच तयार ठेवायचे आहेत. चला, क्षेत्ररक्षण सजवा लगेच प्लीज. मेगा फायनलचा हा चित्तथरारक सामना. 30 धावांचा टार्गेट. 10.00 ची सरासरी या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 धावा बनवायच्या आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच मॅच चालू करायची आहे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओपनर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. शैलेश आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये हरीश हॅट्रिक षटकारास 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रदीपदादा पवार यांच्याकडून दोन्ही खेळाडूंसाठी. पहिलाच बॉल इथे आडव्या बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. वैभव चोपदार धावतोय. चेंडूने टप्पा खाल्लाय. तिसऱ्या टप्प्याला हा चेंडू मात्र गेलाय डी झोन मध्ये. एका धावेसाठी ते एकच धाव मिळाले. फटका चांगला होता, अगदी काही इंचभर बाहेर. त्यानंतर चेंडू गेला डी झोन मध्ये. चांगला फटका शैलेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. वेगाला प्रत्युत्तर दिलं. इथे देखील वेग फार होता. आडव्या बॅटने हा चेंडूला खेळून काढला. डेंजर एंडला. हे काय करतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेटचं पतन झालंय. इथे मात्र महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ संपला जातोय. शैलेशला माघारी जावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये शैलेश होतोय बाद. पहिल्या विकेटचं होतंय पतन. शैलेश बॅक टू द डगआउट. आदरणीय लक्ष्मण शिंदे तात्या
त्याचबरोबर राहुल दादा शिंदे या दोघांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर मात्र एक धाव धावफलकावरती जोडली. इथे संतोष जोरेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण संपूर्णपणे आत्मसमर्पण करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिले. झोकून दिल्यानंतर तितक्याच वेगाने फेकी आणि फेकी झाल्याबरोबर दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. सलामीला आलेला आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल, त्याचं संपूर्णपणे श्रेय जाते इथे वैभव चोपदारला. वैभव चोपदारचं काय क्षेत्ररक्षण राहिलं, वैभव चोपदारची काय मेहनत राहिली, काय आत्मसमर्पण राहिलं त्या ठिकाणी. 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी काय असतात ते मात्र दर्शवून देणारी फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये वेल फील्ड, वेल डन वैभव चोपदार. दोन महत्वपूर्ण खेळाडू ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या टीम मोरिया 11 पानेरीला, ते दोन्ही खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाले. अगोदर शैलेश, आता संतोष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित अनुसे आलाय. आता प्रवीण आणि रोहित वर संपूर्णपणे जबाबदारी असेल. इथे चांगला स्ट्रोक. इथे पुन्हा एकदा वैभव चोपदार धावते चेंडूच्या पाठीमागे. काय क्षेत्ररक्षण करतोय संपूर्णपणे. हे क्षेत्र एकटा सांभाळत असताना चौफेर त्याचं क्षेत्ररक्षण राहिलंय. क्षेत्ररक्षणाचा अप्रतिम दर्जा ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमी कुचरो संघासाठी तत्पर आत्मसमर्पण करत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळालाय. इथे देखील चांगला तो शॉट मिडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे डेंजर एंडला. काय करते मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेट नक्कीच मिळेल. तुम मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे. इथे विकेटचं पतन झालंय. आणखीन एक गडी बाद होतोय. प्रवीण यमकर आता मैदानाच्या बाहेर चाललाय. पाच धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. युवराज आलाय बॅटिंग साठी. पहिल्या चेंडूपासून अगदी सामन्यावरती पकड निर्माण करायचा प्रयत्न कुसरून टीमचा इथे आपल्याला सरळ सरळ पाहायला मिळतोय. युवराजाला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे गॅप शोधाय क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु वैभव धावतोय. चेंडूच्या पाठीमागे वैभव पाठमोडा करतोय चेंडूचा, परंतु हा चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी युवराजच्या बॅट मधून येतोय महत्वाच्या वेळी कॉन्फिडन्स वाढवणारा हा चौकार. 9 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे त्या विजयासाठी. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. मेगा फायनलची ही मॅच अगदी सर्व प्रेक्षक वर्गाला आवडणारी ही मॅच. इथून पुढे मात्र प्रत्येक 6 ला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आदरणीय प्रदीप दादा पवार यांच्या माध्यमातून
कृष्णा चोपदार बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित अनुसे या खेळाडूकडे संपूर्ण मोडी 11 पाणेरी टीमचं लक्ष आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल रोहितला. रोहितला इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आपण पाहतो स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रोटेक्शन तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. डेंजर एंडला आहे युवराज, परंतु इथे कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये होत आहे. अकरा चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू 19 धावा. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खालती आणि ही जी ते पकडली जाते. ज्या खेळाडूवरती विश्वास होता, ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या, तो खेळाडू देखील इथे चाललाय मैदानाच्या बाहेर. अगदी अपेक्षांवरती पाणी पसरवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बबन येतोय. इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली न घेता अगदी यष्टांच्या बरोबरीने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू येतोय निर्धाव. सामना कुठेतरी हळूहळू जड होत चाललाय. एका बाजूने झुकत चाललाय, वाकत चाललाय. 9 चेंडू 19 धावांची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये रंग निर्माण करेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे कॉपिंग ग्रीस होती. चेंडू गिरक्या घेत असताना मात्र पकडेपर्यंत 1 रन पूर्ण झाली. अजूनही 8-18ची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. 18 धावा आणि 8 चेंडू. मेगा फायनलच्या लढतीमध्ये हे समीकरण आपण पाहतोय. या स्पर्धेमधला 10 संघ म्हणायचा असेल तर इथे संघर्ष करणं गरजेचं आहे. सात चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. इथे 7 मध्ये 18 बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने हा मॅच बॉल आहे. हा महत्वपूर्ण चेंडू आहे. या चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला प्रोटेक्शन तैनात आहे. इथे झेल तर नक्कीच सुटते. दुसऱ्या धावेसाठी जागा देखील सुटते, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज बबन होईल बाद. एकच धाव होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करताच इथे फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती मिळते एकच धाव आणि समीकरण पूर्णपणे बिघडलंय. 6 चेंडू आणि आता गरज आहे ती 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू असं समीकरण आपण पाहतोय मेगा फायनलच्या या लढतीमध्ये. एका बाजूला आहे मायादेवी कुसरून, तर दुसऱ्या बाजूला मोरिया 11 पानेरी संघ. कोण घेऊन जाईल ही महत्वपूर्ण मॅच. मानादेवी चषकाचा हा चित्तथरारक सामना मेगा फायनलचा. आजच्या दिवसातील ही अंतिम लढत. कोण असेल विजेता, कोण असेल दादा संघ, कोण असेल चॅम्पियन या स्पर्धेमधला ठरवून देणारे हे 6 चेंडू. वैभव चोपदार ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्या वेगावरती स्वारून गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि ते फलंदाज देखील बाद होते. उत्तम. आपला पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसलाय. पाच चेंडू 17 धावांची गरज आहे आता विजयासाठी. पाच चेंडू आणि 17 धावा. उमेश शेमकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
इथे हा फटका चांगला आहे. 6 धावांसाठी गेलाय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. येस नो बॉल आहे. 9+6 म्हणजेच 7 धावा येतील या. आणि आता समीकरण बदललंय. समीकरण विस्कटलंय. समीकरण फसलंय. 4 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू असेल फ्री हिटचा. आणि हा चेंडू फेस करणारा फलंदाज उमेश आहे, ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे फ्री हिट आहे. नामी संधी चालू आली आहे. नशिबाची साथ. चांगला स्टोर सरळ दिशेत खेळा. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. ठोकलाय. चौकार. चार चेंडू आणि गरज आहे ती 6 धावांची. 4 चेंडू 6 धावा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. इथे फटका फसला की काय. विकेट कीपर ओव्हर द हेड. इथे एकच धाव मिळेल. मॅच अजून रंगतदार झाली आहे. रंगबेरंगीत चढ उतार. कमरेवरती हात आणि कपाळावरती हात आणून देणारा हा सामना इथे फायनलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू कोण घेऊन जाईल ही मॅच. मोरिया 11 पानेरी की माळदेवी कुसरोड. 3 चेंडू आणि 5 धावा. उमेशनी मॅच जिवंत ठेवली आहे. मॅच अजून हारली नाहीये, कारण की मी अजून हारलो नाहीये. इथे आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चलो शॉर्ट मिड वरून डीपला चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हॅरी येतोय. इथे मात्र ही विकेट नसेल. इथे 2 धावा जोडल्या जातील. अगदी ज्यावेळेस वैभव गॅदर करत होता त्यावेळेस एसटी पडली होती. एसटी झुकली होती. आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे, आली आहे कुठे, फसली होती कुठे, सुटली आहे कुठे, सोडवली आहे कुठे. उमेश यमकरने ही मॅच जिवंत केली आहे. या सामन्यामध्ये मात्र रोमांचकता भरली आहे. कुठून तरी येऊन मात्र टिचकी दिली आणि सर्वांना जागा केलंय. अगदी बसलेले प्रेक्षक उठून उभे राहिलेत. हाताची घडी सुटली आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. काय घडेल या मॅच मध्ये. दादा संघ कोण ठरेल. फायनलचा सामना कसा असावा तर तो असा असावा. 2 चेंडू 3 धावा. यावेळेस बॅटची वरची कडा. चेंडू डी झोन मध्ये चाललाय. आता मात्र अजून सामना रंगतदार झालाय. 1 चेंडू 2 धावा. सामना कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. आलेला एक नकारात्मक चेंडू मॅच इथपर्यंत घेऊन आलाय. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत घेऊन आलाय. 1 चेंडू आणि 2 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा फायनलचा चित्तथरारक सामना. 1 चेंडू आणि 2 धावा. कोणाच्या नावाच्या पाठीमागे चॅम्पियन शब्द लागेल. कोणाच्या नावाच्या पाठीमागे दादा लागेल. कोण असेल या स्पर्धेमधला दादा संघ. चला प्लीज टीम मीटिंग नकोय. टीम कुसरोड. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. असा हा सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. टीम मोरिया 11 पानेरे
टीम महादेवी कुसरुंड कोण असेल या स्पर्धेमधला दादा संघ सांगून देणारा हा शेवटचा बॉल. इथे मात्र हा चेंडू येतोय निर्धावानी या स्पर्धेमधला दादा संघ राहिलाय.